मार्गशीर्ष संपल्यापासून आजच चिकन बनवलं आहे बघा. तर इथं मी सुक्कं चिकन करणार आहे, ग्रेव्हीवालं. तर इथं चिकन आणलं होतं, ते स्वच्छ मिठाच्या पाण्याने असं धुवून घेतलं आणि इथं एका पातेल्यात थोडंसं तेल घातलं आहे. लसूण, खोबरं आणि कोथिंबीर असं मी थोडंसं वाटून घेतलं आणि याच्या आळणीचा रस्सा काढायचा आहे मला मुलांसाठी, त्याच्यामुळं मी हे वाटण घातलं, कारण याच्यामुळं खूप छान चव येते बघा. कांदा पण घालतं कोण कोण, पण पोरांना कांदे आवडत नाही ना, निवडून टाकतात, म्हणून मी कांदा नाही टाकला याच्यात. आता हे चांगलं परतलं, हळद घातली त्याच्यात आणि धुतलेलं स्वच्छ चिकन याच्यात घालून घ्यायचं आणि हे सगळं मिक्स करायचं. हे चांगलं मिक्स करून घेते. मिक्स करून झालं, हळद मीठ घातलंय बघा याच्यात आणि मिक्स करून झालं की झाकण ठेवायचं आणि याच्यावर पाणी ओतायचं, कारण असं केल्यावर चिकन खाली पातेल्याला चिकटत नाही आणि हेच पाणी नंतर आपल्याला त्याच्यात ओतायला येतंय. तर इथं बघा पाणी गरम झालं, चिकन हलवून बघितलंय बघा, किती पाणी सुटलंय बघा चिकनला. अंगचं पाणी सुटतं, छान पाणी सुटून द्यायचं. असं लगेच पाणी मिक्स करायचं नाही, म्हणजे चव छान राहते. इथं भरपूर सारं पाणी सुटलंय चिकनला. आता हे गरम झालेलं जे पाणी आहे ना, ते या चिकनमध्ये ओतून घ्यायचं. तुम्हाला जेवढा रस्सा करायचा आहे त्या हिशोबाने पाणी गरम करून चिकनमध्ये ओतत राहायचं. तर आता मी परत आणखीन पाणी गरम करायला ठेवणार आहे, आणि कारण मला आळणी पाणी पण काढायचं आहे आणि रस्सा पण बनवायचा आहे, त्याच्यामुळे मी इकडं परत पाणी ओतून घेते. तर बघा इथं हे चिकन आपण शिजायला ठेवून देऊ. मला याच्यातून आळणी रस्सा काढायचा आहे पोरांसाठी. तर आता मी तोपर्यंत आहे ना, इकडं मसाल्याची तयारी करणार आहे. हे चिकन शिजसपर्यंत चांगलं मसाला भाजून घेणार आहे तोपर्यंत इकडं. तर बघा किती छान इथं आळणी रस्सा तयार झाला आहे आपला. याला 1-2 उकळ्या आली की हे आळणी रस्सा मुलांसाठी तयार झाला बघा. हे झाकून ठेवते शिजायला असं, आणि इकडं मसाला भाजून घेतला आहे मी. तर याच्यात बघा तीळ भाजलेत, आलं घेतले, कांदा भाजून घेतला, लसूण आणि खोबरं हे सगळं भाजून घेतलं. याच्यात कोथिंबीर घालून हे वाटून घेते. हे वाटण इकडं कढई ठेवली, 2-3 पळ्या तेल घातलं. हा काळा मसाला घातला आहे आपला घरचा. हा काळा मसाला आहे, पण कोण कोण अगदीच काळा मसाला असतो कोणाकोणाचा, पण आमच्याकडं असा बनवतात. आणि हे वाटलेलं वाटण याच्यातलं अर्ध वाटण घालून घ्यायचं आहे आणि असं तेलात अगोदर मसाला घालून घेतला ना आपला लाल तिखट साठवणीचं, की रंग छान येतो, लालसरपणा येतो भाजीला जास्त, त्यामुळे असं करायचं. इथं वाटण घालून घेतलं आहे आणि हे वाटण आपल्याला तेल सुटेसपर्यंत छान परतून घ्यायचं आहे. कोरडं वाटत असेल तर आळणी पाणीच घालायचं याच्यात. चिकन मसाला घातला आहे थोडासा, आणि थोडंसं आता याच्यात 1 पळीभर आळणी रस्सा काढला आहे ना, त्यातलं पाणी घालून घेणार आहे, कोरडं वाटते म्हणून. आता हे सगळं छान शिजू द्यायचं आणि याला तेल सुटून द्यायचं. तेल सुटलं की आपला मसाला छान भाजलाय म्हणायचं. बघा इथं तेल सुटलं, याच्यामध्ये आपल्याला जेवढं ग्रेव्हीवालं किंवा सुकं चिकन करायचं आहे तेवढं हे याच्यात घालून घ्यायचं. इथं बघा छान तेल सुटायला लागले आता, आणि याच्यात मी आता चिकन घालून घेणार आहे. हे चांगलं सगळं मिक्स करायचं. आता छान मिक्स करून घ्यायचं, सगळा मसाला चिकनमध्ये मुरायला पाहिजे. अजून मी थोडंसं आळणी पाणी टाकून घेतलं त्याच्यात शिजावं म्हणून, आणि साधं पाणी पण थोडं घालायचं याच्यात, म्हणजे 1 उकळी आली की चांगलं मुरल सगळा मसाला चिकनमध्ये. मीठ घालायचं, शिजवताना पण मीठ घातलेलं आहे, त्या बेताने मीठ घालून घ्यायचं चवीपुरतं, आणि थोडंसं पाणी घालणार आता याच्यात. मिक्स करते आणि पाणी घालते थोडं. इथं बघा पाणी घालून घेतलं. आता ह्याला छान 1 उकळी आणायची आणि आपलं चिकन खाण्यासाठी तयार होते बघा.
हे भाकरीबरोबर, चपाती, भात कशाबरोबर पण खूप छान लागतं. कधी कधी रस्स्यापेक्षा असं पण करून खाल्लं ना भारी आहे बघा. कसं छान तरी पण आली. आता हे खाण्यासाठी तयार झाले, तर तुम्ही पण असंच बनवून खा. आणि तुम्हाला जर रेसिपी आवडत असेल ना, साधी सोपी आपलं, तर आपल्या चॅनल लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि मार्गशीर्ष संपला, तुम्ही असंच चिकन बनवून खा. धन्यवाद.